पुढच्या बातम्यांकडे वळूयात। संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट सर करते आणि रोटी घाट हा अवघड वळणाचा घाट आहे। घाट सर केल्यावर वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रदीप, कसा माहोल तुम्ही अनुभवताय? वृषाला अगदी बरोबर आहे। खरं तर वारकऱ्यांच्या उत्साहाला पारावार उरलेला नाही, कारण प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एक उत्सुकता असते। रोटी घाट सर केल्यानंतर वारकरी जे आहेत बारामती तालुक्यामध्ये प्रवेश करतात। आपण पाहतोय की हळूहळू एक एक करून दिंड्या ज्या आहेत त्या रोटी घाटामध्ये येताना पाहायला मिळत आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही अगदी थोड्याच वेळात रोटी घाटामध्ये येणार आहे। मात्र आपण दूरपर्यंत नजर टाकली तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। वरवणचा मुक्काम उरकल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे पुढे उंडवडीच्या दिशेने प्रस्थान ठेवतात आणि याच खरं तर मार्गावरती रोटी घाट जो आहे तो लागतो। रोटी घाट सर केल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एक आनंदाची भावना असते। पंढरपूर जवळ आल्याची अनुभूती जी आहे त्या वारकऱ्यांना यायला लागते आणि आपण पाहतोय की आता संत तुकाराम महाराज यांची पालखी अगदी थोड्याच वेळात रोटी घाटामध्ये येईल। प्रत्येक वारकरी म्हणत असतो की माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, म्हणजे खांद्यावरती भगवी पताका घेत मुखी ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत हे सगळे वारकरी आपण पाहतोय की उंडवडीच्या दिशेनं प्रस्थान ठेवताना पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संत तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस रोटी घाटामध्ये येते त्यावेळेस नयनरम्य असं दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवावं यासाठी आपण पाहतोय की रोटी घाटाच्या वरच्या बाजूला ही वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। वारकरी रोटी घाटामध्ये येतात आणि त्यानंतर याच रोटी घाटामधला सोहळा जो आहे तो अनुभवता यावा यासाठी आपण पाहतोय की वारकरी दोन्ही बाजूला कड्यांवरती बसलेले पाहायला मिळतात। हे प्रत्येक वारकरी आस लावून बसलेले आहेत की एकदा जगद्गुरू तुकाराम महाराज रोटी घाटामध्ये येतात आणि खरं तर हा नयनरम्य सोहळा जो आहे तो डोळ्यामध्ये साठवावा याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही रोटी घाटामध्ये येते। जवळपास 450 दिंड्या ज्या आहेत ते संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये चालत आहेत। लाखो वैष्णव जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहेत। वरवणचा मुक्काम उरकल्यानंतर प्रत्येक वारकरी आपण पाहतोय की आता हळूहळू एक एक करून रोटी घाटामध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही अगदी थोड्याच वेळात रोटी घाटामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल। वृषाली, नक्कीच धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।